सोया टाकला होता आणि बघ एकदम तावण टाकली, कुठला पत्ता आहे का माहित ना. तर काही जायला देवाला दाखवून काय होईना, पान चांगलं निघलं लागतं. आजी बघा यक्का बादशाह सो या गाई ज्या राणीने वाट लावून घेतली, यक्का पण भारी होता, बादशाह पण भारी होता आणि राणी एकदम भंगार निघली. चला गाईज मी पॅक वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल शरी पाटील युट्यूब चॅनलवरती गाईज तुमचं स्वागत आहे गाईज ना. तुम्हा सर्वांना पहिले तर शुभ सकाळ ना. आज आहे गणेश चतुर्थी, म्हणजेच आज आपल्या घरात गणपती बाप्पा येणार आहेत आणि आजचा ब्लॉग खूप छान म्हणजे छानच होणार आहे. आणि आज बघू शकता ही छकुली पण आली सकाळ सकाळ आम्हाला उठवायला गाईज ना. चला आता पहिले तर सगळं आता डेकोरेशन झालेली तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. डेकोरेशन झालेली आहे ना आता. आणि आजचा ब्लॉग म्हणजे खूपच छान होणार आहे. आणि जर आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला दाखवतो हे बघा वर्धन बेल आणि दुर्वा लागले चालले आणि ही छकुली हे बंकू नाही तर बघू शकता तुम्हाला आमचा मखर दाखवतो. सो गाईज चला आता जस्ट सांगले तो बेल आणि काय दुर्वा आणि आंब्याची टाळ आणा सांगल्याने ते आणता. आणि हे बघू जस्ट त्यांना लावले काम करायला दोघांना, कारण की ते गेलो तर पाय मागतात म्हणून. चला काही जे काढताना तसं काढून दे. तसं मी पहिले तर आंब्याची टाळा करतो आणि इथं थोडा दुर्वा येतो काढून घेतो. चला गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. फायनली गाई चला तर मस्त की गाडी गणपती बाप्पाची पण पूजा करून घेतली ना. आता डायरेक्ट जाऊ घरात पहिले तर ना, बघू काय सीन आहे तो. वर्धन पण आता थोडा लिप घ्यायला. चला मी साऊंड लावून ठेवले आणि पण चालू नाही केला, कारण की ज्या कॉपीराईट बसतो त्यांच्या म्हणले त्याला बंद कर बोलले मी. चला गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि हा मका आता जस्ट लाईटिंग पण चालू केली आहे. हे मोकाट दोघं मोकाट काही काम करायला मागत ना गाई. जो सगळा तर बसटकीचं जो सामान बसटकीचं गाई जो सामान काढले हा हार बिर आहे हे 5-20 पाला सगळं आहे इथं. आता काही छानत आणि यो हाणून काही फायदा झाला ना तर काही मी ब्लॉगिंग करत ना, कारण की आपला कसा हाता ब्लॉग काढण्याला असा परफेक्ट येतं मनासारखा. गाई ज्याला आहे ना ब्लॉग काढताय ना आणि दुसऱ्या नव्हते खोडी होते बसायला काही मी आवडी मेहनत. हा पाला कुणी आणलं नार याची याची आंब्याची डाळा काय तुम्ही ब्लॉग मध्ये बघला असेल कुणी आणलं. अहो मी आंब्यातच बोललो काही गाई चला मोकाटे गाई चला या गाई चला. आता या 2 समय काढल्या नाही बारीक इथे येते 2 दिव, कारण की आणि हे दोघं बघ कसं फुलं लावतात दाखवतो. फुला नाही तर सगळं सामान हा सगळं बैठकीचं आपण बैठकीचं सामान आहे आणि आपण बैठकीचं सामान काढलेलं आहे सगळ्या पाच नारळा बेल बिल सगळ्या आहे. आणि इथं चला गाईचे दोघं मस्त आहे की करतात टाइमपास करते हो. सो गाई चला आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे. कसा काहीतरी बोल शकली गाईज याला त्याच काम आहे, दुसरं काही काम करून पाहिजे ना नाही. गाईज बघा या लाईटी लावल्या आणि तरी पण गाईज नुसतं 17 बेरे आली. चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गाईज चला आता जस्ट सगळा आता मखर आपला खुलं ठेवले, कारण की सगळं इथं आहेत जे म्हणजे बैठकीचं जो सामान आहे तो इथं ठेवले ना, नारळ इथं ठेवले. आणि चला आता थोड्याच 2-3 मिनिटात काही गणपती बाप्पा आपण मखरा टाकतो मला म्हणून नक्कीच ती क्लिप दाखवतो. चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. हे बघा उठल्या सुटल्या मोबाईल उठल्या सुटल्या या जर याला तर मोबाईल दे ना म्हणून मोबाईल बघे ना ते बोलत पिरा सकाळ वाजून तसं झोपले लवकर उठले वाटतं सकाळ लवकर म्हणजे किती यायला मध्ये 8 लवकर यायचं. तू किती उठलाय भाई मी होतो जागा तुझ्याची पहिले उठले 5:30 टाइम उठले ना मी लगेच झोपलास ना लगेच झोपलो काय गायचे बघा 10 मिनिटात झोपलो 10 मिनिटं रेकॉर्ड राहील. तो कायला काय माहिती उठल्याला मोबाईल घ्यायला, कारण की मोबाईल देत ना सकाळ सकाळच म्हणून मोबाईल घ्यायला जसा मोबाईल बघायला आवरा सिद्ध बोलशील तर हे टाकायला लागेल. चला गाईज चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि सगळं सामान तुम्हाला दाखवूयास. चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गणपती मला दाखवतो इथं आपला लाईट लावतो, कारण की लाईट नाही लावली होती.
गाईस हे दोन बक्कूचे मंदिर येत नाही गणपती बाप्पा आपला. सगळे वर्धन भाईला काम म्हणजे काम ना बोलणाऱ्याला सगळे सामान जो आपल्या गणपती वापरावं लागतं ते हालत सगळं येतं. 100 रुपये भेटले पण आता तसं ना असं 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 डायरेक्ट असं नाही तसं ना असं ना असं काय तू केलं तर या गाईड चला फायनली आता मस्त आहे की सगळा झाला रेडी. पप्पाने आपण बांधलेला आहे सगळं गाईड्स आणि कंटी बिंटी आहे सगळं याच्यात बैठकीचं सामान आहे. चला गाईड्स मस्त आहे का आपला काम झाला सगळा ना. आता 5 फॉलो पण ठेवली सगळं ठेवला फक्त आता मेन टेट टाकून त्याला आवश्यक पहिले गणपती आणून ठेवायला लागेल. चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघा कारताना नाही सगळा उरवला बघ बोलू. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. फायनली गाईज आम्ही जस्ट रेडी झाला आवर्जून नाही बघ बघ जस्ट गणपती गणपतीने एक बंकू एक वर्धन आपला गणपती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सो गाईज चला आता जस्ट आपण गणपती मकरात ठेवू. चला पहिले तर गाईज स्थापन करतो गणपती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मस्तपैकी गणपती बाप्पा ठेवलेले एकदम छान वाटतं. गाईचं बघा लगे गुंदी ठेवायला फक्त बरोबर आहे ना. तवर चालताय त्यांचं मंदिर येतो की आहे. गाई चला जस्ट आता गणपती बाप्पाचा अभिषेक चालू म्हणजे काय पूजा चालू आहे. ओम गोविंदाय नमः विष्णुवे नमः मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्राय नमः ओम वामनाय नमः ओम संकर्षाय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम पद्मनाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः.
फायनली काय चला मस्त पैकी सगळा आरती पण झाली, सगळा झाला मस्त पैकी पाया पडून पण घेतला नाही वर्धन भाई तर चला आता तर थोडे 4-5 व्हिडिओ काढतो गणपती बाप्पाचे आणि फोटो बिटो काढतो बाप्पा बाप्पाचे सगळ्यांचे फोटो काढतो आणि यू काय आधी ब्लॉग चालले तर मला बोलतो मेन्शन दे, मेन्शन का थांब तुला देन. सो काही चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, चला भेटूया थोड्या वेळात. A few moments later. चला आता मस्त पैकी थोडासा फ्रेश झालो आणि माझा मित्र आले तुम्हाला दाखवतो. हे सार्थक म्हात्रे, वर्धन म्हात्रे हे यांचंच आणि हा आम्ही आमचा 10th बॅच तरी एक आहे, निशान 2, एक निशान आणि एक शिवा. हे टॉपर्स घरी थांबल्यात कारण ते बोलते अभ्यास करतात त्याच्यामुळे. सो गाईज दोघांची बाई पार्टी कॅन्सल ना होतं बरं. सो गाईज कसा लाजतो बघा, नाही सकाळपासून दाखवले तरी बोलता आम्हाला नाही दाखवत. सो गाईज चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तोपर्यंत भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. A few moments later. सो गाईज चला आता मस्त पैकी आलो सर्व मित्रांकडून पाया भरून. आता जस्ट आरती चालू होईल आमची तर 7ची. चला काहीच नाही बघा, दोन्हीला मागे घेऊन बसले बोलता तर काही येणार पण चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. A few moments later. सुशी आले, ही सुशी दीदीची पोर काय गाईज अयो गाईज. चला आता काहीच वेळात आरती होईल ना. ते बघा कसा अखा या झाले, सगळा ब्लँकेट घेतले वरले बायला बोललो ब्लॉक काढतो मी, ब्लॉक काढतो ते बाईने अख्खा ब्लँकेट मध्ये सगळ्या कव्हर केला कारण की त्याला माहिती आहे तोपर्यंत काही घातले ना तुम्ही आपण. गाईज आता तुमच्या समोर मी एक डाव पडतो बघू. पैसे घेतलेले मग अशी पण याने चिडायला लागला गाईज. असता डाव फुटला ना मला खरंच राग येतं. चला गाईज आता दुसरा डाव बघू. काय टाक बघू डाव गाईज असलं भंगा डाव जरा चोपून टाक. नको घे बट्यान आणि घे चल फटक्यान घे. गाईज याला सोपतान नाही हे बोलतं पैसे पाहिजे ना पैसे. मला तर वाटतं यो डाव मला ना फुटणार का माहित, असं वाटतं त्याला फुटल गाईज. एक नंबर गाईज बघा या असा डाव फुटला ना कवा कवा एक पत्ता डगरी घातं. ह्यो गाईज मी पॅक केला गाईज. असलं एकदम भंगार आहेत पती जरशी मी चोपतो मग तुम्हाला दाखवतो. त्याच्या टाकला होता आणि बघ एकदम तावण टाकले, कुठला पत्ता आहे का माहित ना. तर गाईज यायला देवाला टाकून काय होईना, पान चांगलं निघलं लागतं. गाईज बघा यक्का बादशाह राणी. सो या गाईज या राणीने वाटलाव घेतली. यक्का पण भारी होता, बादशाह पण भारी होता आणि राणी एकदम भंगार निघली. चला गाईज मी पॅक मी या आस्ता डाव याला फुटला. सो गाईज चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात, तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. राणीने वाट लावली माझी.
हे काही चला ना आता मस्त वेगळी आता बघू शकता जस्ट 12ची आरती झाली ना सगळं मका बिका खाला आणि हे बघा इतकं दाखवतं सगळं चला मका बिका सगळं खायचं तिथं खाऊन घेतला ना आता मस्त किंवा चांगला 12ची आरती पण झाली सगळं झाला ना आता जरा ब्लॉग एडिट करतो चला आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाला चला भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमच्या भावाला सबस्क्राईब करा जय कोहली बाय गणपती बाप्पा मोरया